समाज प्रबोधनाचा वसा जोपासत गेली 14 वर्ष रत्नागिरीत आयोजित केला जात असलेल्या कीर्तन संध्या महोत्सवात येत्या जानेवारीमध्ये राष्ट्रीय कीर्तनकार विद्या वाचस्पती चारुदत्त बुवा आफळे महाभारत या विषयातील नव्या पैलूंचं सादरीकरण करणार असल्याची माहिती कीर्तन संध्या परिवार आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। या परिषदेला अवधूत जोशी, उमेश अंबर्डेकर, महेंद्र दांडेकर आणि नितीन नाफड उपस्थित होते। नमस्कार। आम्ही कीर्तन संध्या समूहातर्फे आवाहन करण्यासाठी इथे आलेलो आहोत की कीर्तन संध्या समूह 2012 पासून आपण कीर्तन महोत्सवाला सुरुवात केली। ह्या वर्षीचं 14वं वर्ष आहे आणि ह्या वर्षी 14वं वर्ष आहे। ह्या वेळेला 6 जानेवारी ते 11 जानेवारी नेहमीप्रमाणेच संध्याकाळी सायंकाळी 6 ते 10 वाजता प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे। ह्या वेळेचा कीर्तन महोत्सवाचा विषय आहे की गेल्या वर्षी महाभारत हा विषय 6 दिवस झाला। ह्या वेळेला पुढचे 6 दिवस महाभारत हाच विषय म्हणजे महाभारताचा उत्तरार्ध घेऊन आपण येत आहोत आणि हा उलगडणार आहेत विद्या वाचस्पती राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त गोविंदस्वामी आफळे। हे आपल्याबरोबर 14 वर्ष आहेतच आणि असा भव्य महोत्सव इथे आपण आयोजित करतो। ह्या महोत्सवाला जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी किंवा राष्ट्रप्रेमी माणसांनी, विद्यार्थ्यांनी, गृहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि कीर्तन महोत्सवाची शोभा वाढवावी। कीर्तन महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे। ज्यांना खुर्चीची आवश्यकता आहे त्यांना देणगी सन्मानिका आहे आणि देणगी सन्मानिका त्या वेळेला तिथे उपस्थित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि प्रवेश विनामूल्य आहे। ह्या वेळेचं मुख्य प्रायोजक पितांबरी हे आहेत। मुख्य प्रायोजक म्हणजे नेहमीप्रमाणे ते आमच्याबरोबर असतात, तसेच ह्या वेळेला नेहमीप्रमाणे आहेत आणि अन्य देणगीदार ह्यांच्या सहकार्याने आम्ही हा कीर्तन महोत्सव करत आहोत। जास्तीत जास्त संख्येने या। बरं, ह्या कीर्तन महोत्सवाच्या अनुषंगानेच एक विषय असा आहे की आम्ही 18 भागांची एक महाभारत अपरिचित जे महाभारत आहे ते लोकांना कळावं, महाभारत व्यवस्थित समजावं म्हणून आम्ही 18 भागांची एक मालिका केलेली आहे। आपल्या चिपळूणचे प्रसिद्ध कीर्तनकार प्रसिद्ध प्रवचनकार धनंजय चितळे ह्यांची आपण व्याख्यानमाला 2 दिवस आयोजित करतोय। इथला कराडे ब्राह्मण संघ आणि कीर्तन संध्या असा संयुक्त विद्यमाने ही व्याख्यानमाला होणार आहे। 20 आणि 21 डिसेंबर सायंकाळी 6 ते 8 वाजता कराडे ब्राह्मण संघाच्या हॉलमध्ये ही व्याख्यानमाला आहे। ही सर्वांसाठी विनामूल्य आहे, त्याचाही जास्तीत जास्त श्रोत्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। धन्यवाद।